बिलकुल ऑन कॅमेरा लगन कर, दुसऱ्या त्यात मतलब जाणारच नाही ड्युटी नंतर. डायरेक्ट सोड दिशात. स्टॉप स्टॉप. चॅलेंज चॅलेंज आहे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे नवीन पहाट, नवीन सुरुवात खानदेशी वर्षाची. म्हणजे खानदेशी वर्षाची असेल, खानदेशी लोकांच्या समरमध्ये काय प्लॅन्स असतात, किती बिझी असतात ते. उन्हाळा आला म्हणजे त्यांना उन्हाळ्याचा त्रास नाही होत, उन्हाळा आला म्हणजे त्यांना अशी तरतरी सुटते की आज आपल्याला किती कामं करायचे. दहद मग तू आता मना पापडे बारी की तू ना पुल्ल्या बारी, त्याच्यातलीच एक कडी. काय बाई मम्मी सांगा आता. तांदूळाचं पीठ आहे, तांदूळाचं गहूचं. हा, तर आम्ही आता घेऊन पापड लागतात. हे इथं घेततं, हे असं घेटून झालं की मग नेक्स्ट स्टेप तिकडे येते. मग हे पिठाचं इकडं पापड बनतं आणि मग ते पापड असे सुकवायला टाकले जातात. अरे बापरे, ओ मा तू नको खाली हुई. तो ऐसा है भाई लोग, ऐसा है, समजे क्या. आणि आई आई काय ते लाल लाल काय टाकेल आहे हो, नागलीचे पापड. हे बघा, हे कुठले पापड आहे, हे गहू तांदूळाचे पापड आज, ते नागलीचे पापड उद्या. आता वाजलेत 8 ना, 8 वाजलेत. अब ये मौत का तमाशा चलेगा 10 बजे तक, पुरे 12 बजे तक सगळे पापड बिपड. आणि बघा मध्ये मध्ये दाखवत, ॲक्च्युली काल आहे ना दाखवच राहून गेलं. काल हे सगळं होऊन गेलं, चकल्या, वेफर, हे वेफर, हे वेफरचं किस, हे 3 आयटम होऊन गेलेत. आता 3 आयटम होतील. अजून काय होय, शिया शुया काही शिया हो. हां, अजून काय बाकी आहे? एवढंच आहे ना ते बारीक पापड. अच्छा, उडीदवाला कुरडाई बाकी. अजून गहू पण आहे. कुठे आहे गहू? इकडे बघा, कुरडाईचे गहू पण टाकलेले आहेत. सांगा. आणि आत्ताशी फक्त 8 वाजलेत. सो ऑल द गर्ल्स, जर तुम्ही खानदेशी सासूच्या घरी जात असणार तर याची तयारी ठेवा, ठीक आहे. हे मॅन्डेटरी आहे. तुम्हाला स्वयंपाक आला नाही आला चालेल, लग्नानंतर शिकून जाणार, पण हे सगळं येणं खूप गरजेचं आहे. ॲटलिस्ट तुम्हाला जर ते नाही आले तर असं पापड लाटता आले पाहिजे, ते नाही आलं तर मग काहीतरी आलं पाहिजे. मी लहानपणी ना हे सगळे असे पापड टाकायचो, असं जसं आजी बसून इथं टाकते ना, असे पापड टाकायचो. मग ते सुकले की त्यांना जमा करायचो. चला, बाबा पण येऊन गेले. आता मी आणि बाबा जाणार आहे मार्केटमध्ये, काय म्हणतात, भाजीपाल्याची शॉपिंग करायची बेसिकली. तर तिकडे जाऊन घेऊन येऊ आपण, ठीक आहे. चल, ऑल सेट. हे बघा, सकाळी सकाळी मदत करायला आलाय. चल पापड टाक, चल चल पापड टाक, चल काम कर बेटा. काम कराशिवाय काय खावायला भेटत नाही. चल चाल हो, काम कर, चल. हे बघ कसं पापड टाकतात बघा, मी दाखवतो बघ. ते पण आत ना असं घ्यायचा. थांब मी टाकरा ना, डाल दिया. आता वरचं काढून टाका. आणि पापड इज डन. एक खाड भरून गेली, दुसरी खाड भरेली, तिसरी खाड बी भरेल. मी आणि बाबा भाजी घेऊन आलो, परत धाब्यावर आलो, तर इतकं सगळे आता पापड होऊन गेलेत. भगवंता ऊन पाड रे भगवंता. आणि आज पाणी ना आवसा आहे. फोरकास्ट, वेदर फोरकास्ट सेइंग पाणी पडेगा. कालपर्यंत ऊन होतं, पण आज म्हणतंय की आज पाऊस पडेल. बघा, ऊनच नाही तर काल इतकं ऊन होतं बेकार, जबरदस्त. आमचा आगाऊ दुसरा बिलकुल ऐकत नाही. खरंय हा. ओके, मी आज तो काय कंटेक्स्ट देऊन देतो. जे लोक मला इंस्टाला फॉलो करतात त्यांना माहिती असेल, मी एक स्टोरी टाकली होती 1 एप्रिलला की मी सगळं कंटेंट क्रिएशन वगैरे सोडतोय हे ते. स्टोरी बघून आला आणि काय बोलला, इमोशन्स के साथ खेलता है ये भाई. काय बोलला तू? ते झाले काय बोलला?
एकदम सिरियस मूड मध्ये आहे, सगळं सोड. ऍक्टिंग जमली का म्हणजे चांगली म्हणजे वाटत होतं सिरियसली सांगतो असं. नाही पण ते लगेच समजलं मला थोडं वाटतं. चल वाट का पुरा सिरियस एकदम पुरा तोंड उतरवून आलाच होतो यार. ते तू नंतर तुला समजलं रिअलाइज झालं. मी स्टोरी बघून तर आलोच होतो, मला खरं वाटलं होते. पण मला एका मिनिटांत रिअलाइज झालं की आज एप्रिल आहे, फर्स्ट एप्रिल. चलो भाई बकरा तो कटा आहे मतलब. आणि भरपूर लोक झाले असे, मला एवढे मेसेजेस येत आहेत ना, बाप रे यार चुम्मेश्वरी आहेत तुम्ही लोक म्हणजे एकदम. जे पण लोकांनी स्टोरी बघितली असेल आणि ज्यांनी मला रिप्लाय केले असेल मी सगळ्यांना रिप्लाय करतो ऑलमोस्ट. सो थँक्यू सो मच यार. आय मीन मी तसंच प्रँक म्हणून केलं बट वाटलं नव्हतं. काही काही लोकांनी जसं पॅरेग्राफ लिहून पाठवलेत नका बंद करू हे ते, असं चांगलं वाटतं म्हणजे भरपूर सगळं प्रेम दिलं. सो थँक्यू सो मच. मी त्याची दुसरी स्टोरी पण टाकून दिली नंतर संध्याकाळी, पण थोडा मजा लेते रहना लाईफ का. ऑलरेडी लाईफ झंडूच आहे यार, त्याच्यात असं थोडं थोडं करत राहिलं की थोडा फ्लेवर राहतो ना, फ्लेवर येतो थोडं, मजा येते. तर काही एप्रिल फुलचा प्रँक होता तो. बट येस यू गाईज शुड वॉच रेग्युलर व्लॉग्स. ॲटलीस्ट जे टाकतोय ते तरी रेग्युलर बघाय. बघा हा इकडे लॅपटॉप घेऊन बसलाय, मी इकडे लॅपटॉप घेऊन बसलोय, काम चालू आहे आणि हे पण चालू आहे. सगळं करतोय आपण, सगळं मॅनेज करायचा प्रयत्न करतोय अधूनमधून जसं वेळ भेटतो तसा. पण तुम्ही थोडं असंच सपोर्ट काय असू द्या, आपण आएंगे, विल राईज बॅक, एकदम अजून फाईट बॅक करून अजून थोडा रेग्युलर कंटेंट टाकण्याचा प्रयत्न करू. थोडं स्ट्रीमलाईन करण्याच्या गोष्टी सुरू आहेत. बट ते जर झालं तर वेल अँड गुड. इफ एनी व्हिडिओ एडिटर्स आर वॉचिंग दिस, गुड व्हिडिओ एडिटर्स आर वॉचिंग दिस, प्लीज मला इंस्टाग्रामला डीएम करा. आय रिअली नीड यू गाईज, प्लीज डीएम करा. ठीक आहे, तुमचा पोर्टफोलिओ पाठवा, करते कुछ बडा. ठीक आहे, आता जरा हे जो काम पडा है उसको लेते हैं खतम करके. मग आपण जरा संध्याकाळी अजून भेटू. आज आमची बस आहे बाय दोघांची, तर आज आपण निघणार आहेत पुण्यासाठी. आणि त्याच्यानंतर एक मोठा सरप्राईज आहे, ते तुम्हाला तिथे गेल्यावरती सांगेल. पण तोपर्यंत आजचा दिवस एन्जॉय करून घेऊ, त्याच्या आधी काम करून घेऊ. 8:30 आणि 10ला गाडी आहे, 1.5 तास बाकी आहेत. मी आईला बाबाला सांगितलं की मी यूट्यूब चॅनल डिलीट करतोय, आपण सगळं बंद करतोय. आणि त्यांना खरंच वाटलं. आणि नंतर असं नाही, तुझा तोंडा शिवून गेलो होतं तुझं थोडं. बट ठीक आहे, नाही वाटलं काय करायला पाहिजे मग. हा एप्रिल फुल हे माझे मोठे मामा आहे, ही माझी मोठी मामी आहे आणि हे माझे लहान मामा आहे. लहान मामी पहिल्या ब्लॉग मध्ये तुम्ही वरती पुरण करताना बघितलं असेल. ठीक आहे, तर असं सगळे आले होते भेटायला, म्हटलं चला आपण ब्लॉग मध्ये घेऊया सगळ्यांना. काय एक्सपेक्टेड आहे मग त्या युट्यूब वाला सांग यसले काय लावलंय म्हणा तुम्ही. हा का मग मला पुण्यालाच शिफ्ट व्हावं लागेल मला परमनंट. ते म्हणतात आई नसते तर आम्हाला मजा येत नाही. मग तडे संसार नाहीये. बाबाला सांग ना, बाबाला काय बोलता येत नाही. बाबाला बाबाला बोलता येत नाही. बाबा पुण्याला शिफ्ट होऊन द्या असं म्हणताय लोक, काम सोडून द्या. अरे अजून थोडा नवरदेवचं लग्न झालं. तो नवरदेव ना भरोशा नका राहा. तो सलमान खानला लगेच जे पण यानं लगेच निवा आज आहे तो. करू थोडा दिवस येते आता, 1 महिन्यानंतर येते पुण्याला. 1 महिन्यानंतर परीच्या समोर येते. मामानी बघायला पाहिजे ना पोरी. मामा काय काम करा दोन्ही मामा. हो मामा, अरे पण पोरी ते आणो मामानी. मामा पोरी लय देते मग कदा त्या पोरी करतील. चल आता मामा मामींनी जरा लेवानं मनवर आणि या वर्षी याले निया पियाच कर ना मामा. इतली आणि खुशी आहे ना, बर्दाश्तीवर आहे बिलकुल. आपले संट्यात मॅग पिरस कदा बी काय हा ना आडे तू मना करे ना, त्यानगर थोडी बायला राहत तुले. नाही काय नाही वाटत. हा तो पप्पा इथला जा मी जॉब सोड दिसू तरी त्याला काही वाटत नाही काय. मग आता कॅमेरा इकडे बोल भाई, बोल अभि बोल सोडून दे जॉब. पहिले लगीन कर. हा ऑन कॅमेरा बाप्पा, ऑन कॅमेरा. बिलकुल ऑन कॅमेरा लग्न कर. दुसऱ्या त्यात मतलब जाणारच नाही ड्युटी नंतर. डायरेक्ट सोड दिशात. स्टॉप चॅलेंज आहे. घर घे जॉब सोडून. हो घर वय घे ना, वो घर ना काय संबंध नाही. आई फायनल आहे घराचं बोललोच नाही. घराचं बोललेच नाहीये. आजपर्यंत नाही बोललो. नाही घराचं बोललेच नाहीये. नाही घराचं नाही बोलले. पहिल्यापासून लग्नाचं जे माझं लग्न कर, त्याच्यानंतर मी जाणार नाही ड्युटी. हा बस बोल ऑन कॅमेरा. आता जर तू वशी सापडणार. चला जाऊ दे, आता थोडा माहोल गरम होऊन गेलाय. ज्यूस पिऊन आपण त्याला थंड करू.
आणि आपली बस आहे 10ला. थोड्या वेळात निघू आपण. जेवण पण बाकी आहे, जेवण करून घेऊ. नहीं ना मामा 1.5 तासाचे जेवण करणे पॅकिंग होई जाईल तशी मग निघणं बी पडी ना. 6 दरवाजा जाणं आहे. चलो चलो. आणि मामा मामी तुम्ही पण या पुण्याला आले. हा सगळे आता कुठं कुठं काय धाम करू ना. 4 धाम 3 धाम रामेश्वरम, कन्याकुमारी, तिरुपती बालाजी. हे बघा असे. अरे हे म्हातार पण पाहिजे आपल्याला. इतका पैसा आता थोडा पैसा कमवून घेऊ. आता वय येतो लोक. हर वर्षाला जातात ते कुठं कुठं. तुम्ही बी जाऊन तुमले पण तामाट राहणार. तुमले ते बले राहणार मी चला मग लई जास्त. काय फायदा आहे हा मला एकटं जाऊन काय फायदा. अरे पण तुम्ही दोन्ही या ना पुण्याले मग घेऊन जा तुम्ही. ठीक आहे या वर्षी या जाऊत मग आपण. डन डन डन. ज्या दिन कंपनी में सवाल आता त्या दिन फिरतील. हा तोच फिरते आणि ते कवय होई जो यावं लगीन करी. कमेंट करून याला लगीन करायला सांगा. हो याला लगीन करायला सांगा याला. हा ना कसं आहे बाई झालं. लोकांना असं हे होतं यार. काय पुरा वायबर आहे. एक नंबर वायबर आहे. एकच पोऱ्या करते तू म्हणून मी सांगत बच्चा एक एकचा. फालतू प्रॉपर्टी मला 3 सापड घ्या. चला जाऊ द्या. बाबांना जय जय करा. मजावणी कधी आपण नाही मग तुम्ही बी काढा एका टाइमले. सरप्राईज आपली काय सरप्राईज पाहिजे पप्पा. हा एखाद दिन सस्पेन्स मध्ये डायरेक्ट सांगा तुम्हाला सांगे. मजा आली पण यावेळेस शॉर्ट ट्रिप होती. मस्त होती. छान होती. खूप छान झालं सगळं फंक्शन. एकदम मस्त मजा आली. आणि सरप्राईज आम्हाला माहित नव्हतं एवढी सरप्राईज देणार आहे आणि मनात नाही देणार नाही. आणि आले तर एकदम खुशी वाटली आम्हाला. पण खरं 4 दिवस निघून गेले. 4 दिवस असं वाटतं मला पटपट पटपट. मला तर वाटत पण नाही असं वाटतं कालच आलो होतो. एकदम पटकन दिवस गेले. मजा आली. आता तुम्ही या तिकडे. हो येतो. तुम्ही या दिवाळी तिकडे जाईल पण मजा. आपण ते घेत होती ना स्विमिंग पूल तसं जास्त होतं आपण पप्पा दिले. ठीक आहे हो मम्मी सांग या लोक आहेत ना देखी देखी पहिल्या तसा निसता देखी देखी पहिल्या देखी द्या कसा हात राहत देखते देख. पप्पाला सांगायला माहिती पप्पा हा पप्पा सांगा. पप्पा त्याला सांगा निसता बघा नका. सबस्क्राईब पण करा. थोडं लाईक करा. शेअर करा. सबस्क्राईब करा. त्या कसा हात राहला त्या असं. मग आलो थोडं खाली पाहा नका. नाही तर मग काय सरप्राईज करा, शेअर करा, कमेंट करा. आणि यांना तुम्ही कमेंट करून सांगा की लवकर पुण्याला शिफ्ट होऊन जा. ठीक आहे. आमची तर खूप इच्छा आहे. पिऊची पण खूप इच्छा आहे. सगळ्यांची खूप इच्छा आहे. पण इकडे पण इतका मोठा संसार आहे. आईचं सुटत नाही तो संसार अशी गोष्ट आहे. ठीक आहे. आपली 9:30 बस आहे. हा ब्लॉग मी इथं सेंड करतो. कारण की काय आता डायरेक्ट पुण्याला जाऊ. तिकडं नवीन आता ऑफिस उद्या म्हणजे ऑफिस असेल सगळं नवीन कारभारात लावून जाऊ. तर आपण भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. थँक्यू सो मच. सी यू द नेक्स्ट व्लॉग. टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू सून. डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय.